जळगाव शहरातील महानगरपालिकेचा भोंगळ कारभार जन्ममृत्यू नोंदमध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता. सविस्तर वृत्त असं आहे की महानगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर जन्म व मृत्यू नोंदणीचे दाखले दिले जातात, परंतु याच मजल्यावर आपल्याला बाहेरचा अज्ञात व्यक्ती शासकीय सॉफ्टवेअर हाताळताना आढळला. त्याचा महापालिकेशी काही एक संबंध नसताना तो जन्ममृत्यूचे दाखले कसे देऊ शकतो, हा एक मोठा प्रश्न आहे. महानगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर एकाही कर्मचाऱ्याच्या गळ्यात शासकीय ID कार्ड किंवा युनिफॉर्म आढळून आला नाही. त्या संबंधित व्यक्तीस आपण विचारले असता आपण महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत का, तर त्या व्यक्तीने अर्वाच्य भाषेत उत्तर दिले की इथे आय कार्ड कोणीच वापरत नाही, तर मी कशाला ठेवू. त्याच्या बाजूलाच मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेअंतर्गत काही कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये चौकशी केली असता एका कंत्राटी महिला कर्मचारीच्या जागेवर चक्क त्यांचे पती हे जन्ममृत्यूचे दाखले कॉम्प्युटरमधून प्रिंट मारून देताना आढळले. त्या संबंधित त्या गृहस्थाला आपण विचारले असता मी माझ्या पत्नीच्या जागेवरती काम करतो, माझी पत्नी ही घरीच राहते, असे त्याने सरळ उत्तर दिले. माझं नाव मयूर शिवाजी मुळी. काय काम करता इथं? इथं ऑफलाईनमध्ये काम करतो. ऑफलाईनमध्ये काय काम करता इथं? काय काम करता तुम्ही इथं? तुम्ही काय काम करता? तुम्ही काय काम करता? ऑफलाईन दाखले आणि काय दाखल्यामध्ये हा, पण काय काम करता तुम्ही? तुमचं काम काय आहे इथं? ऑफलाईन दाखले काढणे सर. ऑफलाईन दाखले काढायचं काम. या संदर्भात त्यांचे अधिकारी डॉक्टर घोलप यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांना या मजल्यावर काय चाललेले आहे याबाबत काहीही माहीत नाही. तो कर्मचारी तिथे कसा आला, का आला, किती महिन्यापासून किती दिवसांपासून काम करतोय हे सुद्धा त्यांना माहीत नाही. तो कर्मचारी कोण आहे, शासकीय सॉफ्टवेअर का हाताळतोय हे सुद्धा त्यांना माहीत नसावे का? आपली कधी नियुक्ती झाली? सर काय झालं माहिती का, माझी वाईफ आहे ना, तिला मदत. माझं नाव मयूर शिवाजी मुळी घे. हां, कधी नियुक्ती झाली तुमच्याकडे? नियुक्ती माझी वाईफ आहे ना सर इथे. कधी नियुक्ती झाली त्यांची? माझी वाईफ आहे ना इथे, तिला मदत म्हणून मी येतो इथे. किती दिवसापासून येतोय तुम्ही? मी 4 ते 5 दिवसापासून येतो सर. अशी मदत म्हणून कोणाची परवानगी घेतली आहे का? नाही, सरांना मी विचारलेले आमच्या कोणत्या सरांना? डॉक्टर घोलप सरांना. लेखी स्वरूपात त्यांना असं काय अर्ज दिला? नाही, काय झालं माहिती का, माझं बाळ लहान असल्यामुळे, माझ्या काल मुलाचा बड्डे वगैरे होता, त्याची अरेंजमेंट वगैरे असल्यामुळे आणि बाळ खूप लहान असल्यामुळे ते मी तिला मदतीला आलो होतो सरांचं कामकाज काढण्यासाठी. कुठे इथे खूप गर्दी होते, त्यासाठी मी तिला मदत म्हणून आलो होतो इथे. बरं, ते कुठे आहेत आता? त्या घरी येत किती आहेत. वर्षाचं बाळ आहे तुमचं? कोणाचं? बाळ? 5 वर्षाचं. 5 वर्षाचं. हो. आणि तुम्ही किती दिवस झाले येता इथं? 4-5 दिवस झाले होते सर. 4-5 दिवस झाले. हो. बरं, तसं नियुक्तीपत्र किंवा तुम्हाला तशी काही अथॉरिटी दिलेली आहे का साहेबांनी लेखी स्वरूपात? नाही, मी सरांना सांगितलेलं. सर म्हटलं तिला काही यायला जमणार नाही सर, म्हटलं 4-5 दिवस, तर मी त्याचं काम मदत म्हणून मला काम काढायची मदत म्हणून येऊ का, त्या हिशोबाने मी ते आलोय सर. बरं, आता किती दिवस झाले येतोय तुम्ही? 4-5 दिवस झाले होते. किती दाखले दिले तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत मी 15-20 दाखले दिले सर. एका दिवसात? हो, ऑफलाईनचे. काय फी घेत आहे सध्या दाखल्यांची? ही 100ला 4 आहेत नियमाप्रमाणे. नाही, ऑफलाईन काय फी घेत आहे? ऑफलाईन फी तीच. अर्जंटची 62ला 1 आहे आणि 100ला 4. नाव दुरुस्तीचं पण तुमच्याचकडे आहे का मग? नाही, नावदुरुस्तीला माझ्याकडे नाही. या संदर्भात डॉक्टर घोलप यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की त्या गृहस्थावरती कायदेशीर शासकीय कॉम्प्युटर हाताळण्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल. नमस्कार, मी डॉक्टर विजय घोलप, मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी तथा जन्ममृत्यू निबंधक तथा मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसर, जळगाव शहर महानगरपालिका जळगाव. आमच्या इथे जन्ममृत्यू किंवा स्टिल बर्थ यांच्या नोंदणी होत असतात. 2018पासून अगोदरच्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या ऑफलाईन होत्या. तेव्हा फक्त कॉम्प्युटरमध्ये फिडिंग व्हायचं. पहिले हे सगळे रजिस्टर जे आहेत त्याच्यामध्ये पहिल्या नोंदी व्हायच्या, मॅन्युअली नोंदी व्हायच्या. 2018पासून CRS सॉफ्टवेअर सुरू झालं, त्याच्यानंतर त्या कॉम्प्युटराईज नोंदी व्हायला लागल्या. 24 जून 2024पासून ही सिस्टीम परत एकदा पूर्ण बदलली आणि हे सगळं नवीन जे हॉस्पिटल्स आहेत, जे पहिले जिथे जन्म किंवा मृत्यूच्या गोष्टी घडतात, तिथून त्या सगळ्या डाटा आता त्यांनी इलेक्ट्रॉनिकली टाकणं बंधनकारक केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्या नोंदी आमच्याकडे ऑनलाईन येतात, ते आम्ही स्क्रुटिनी करतो. त्याला 1 महिन्याचा कालावधी आम्ही देतो. म्हणजे समजा 1 जानेवारीची जर जन्म असेल समजा, तर तो आम्ही 1 फेब्रुवारीपर्यंत त्याला ॲप्रुव्हलला वेळ लागतो. त्याच्यानंतर ती आमची कॉम्प्युटराईज सगळी सिस्टीम राहते, दिल्लीला त्याचं सर्व्हर असतं, मेन जे सॉफ्टवेअर्स आहे ते त्यांच्यातर्फे रन होतं आणि त्याच्यानुसार आम्ही त्यांचे आता सगळे QR कोडवाले दाखले मिळतात. आता प्रश्न असा होतो की जे जुने दाखले आहेत त्यांना पण बऱ्याच आधारसाठी, पासपोर्टसाठी, मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी, स्कूलसाठी, अपार ID साठी QR कोडचे दाखले लागतात. अर्थात
आता इतके जे जुने दाखले आहेत सगळ्यांचे QR कोड एकाच दिवसात करणं हे काही ह्युमनली पॉसिबल नाही आहे. त्याच्यासाठी म्हणजे ऑफलाईन दाखले त्याला चालू आहे. ऑफलाईन दाखले ज्यांना पाहिजेत त्यांना त्यांच्या कामासाठी देतो, ते सुद्धा व्हॅलिड आहेत. आपल्याकडे जे कर्मचारी आहेत आता आपल्या डिपार्टमेंटला शासकीय कर्मचारी किती आहे आणि निमशासकीय किती आहे? आमच्या डिपार्टमेंटमध्ये परमनंटचे कर्मचारी 7 आहेत. सध्या काही लोकांच्या बदल्या पण केलेल्या आहेत त्याच्यातल्या आम्ही. आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे आहेत आमच्याकडे तसे सध्या 2 कर्मचारी आम्ही बसवलेले आहेत. बरं, त्याच्यातला एक कर्मचारी आम्हाला असं निदर्शनात आलं आमचं की त्यांची मिसेसची तिथे नियुक्ती झालेली आहे, पण सदरील काम त्यांचा पती करतोय. बरं, आता मला विषय घेतल्यावरती त्यांना कळालं की त्यांच्या मुलाचा बड्डे काल होता. त्या मॅडमची तब्येतही बरी नव्हती. मला असं त्यांनी सांगितलं की सर थोडंसं माझ्या प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट चालू आहे, तर तात्पुरतं पेपरवर्कसाठी मी माझ्या माणसाला मिस्टरांना तात्पुरतं बसवते असं म्हटलं की ठीक आहे, मेन सॉफ्टवेअरवर नको पण कागदीला म्हणलं तात्पुरतं जोपर्यंत तुम्ही जेवण करून येते तोपर्यंत तुम्ही बसू द्या म्हटलं. मी 4 ते 5 दिवसापासून येतो सर. अशी मदत म्हणून कोणाची परवानगी घेतली आहे का? नाही, सरांना मी विचारलेले आमच्या कोणत्या सरांना? डॉक्टर घोलप सरांना. आता आम्ही त्यांना विचारले असतात, त्यांनी सांगितलं की मी सदरील 5 ते 7 दिवसापासून मी कामाला इथे येतोय, माझी मिसेस घरीच राहते, इथं कामाचा लोड आहे म्हणून साहेबांना मला सांगितलं की तू कर. नाही, असं काही मी सांगितलेलं नाही. आणि ऑलरेडी माझ्याकडे दवाखान्याचे चार्ज आहे, प्लस तो जो आपला मेटानिमो व्हायरस आलेला आहे त्याच्याबद्दल पण आमची चर्चा झाली. त्याच्यामुळे माझ्या दवाखान्याच्या कामात बिझी होतो, या गोष्टीबद्दल नाही. आता सध्या ते मॅडम आहे. जरी आपण फक्त कागद इकडच्या तिकडे करण्यासाठी ठेवले असेल तर अशी पण त्यांची काही नियुक्ती केली का नाही, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात? नाही, नियुक्ती काहीच नाही. त्यांना फक्त म्हटलं हे फक्त त्यांना इथल्या लोकांना जर तात्पुरतं काही गठ्ठे उचलून ठेवायचं असेल तात्पुरतं तर तुम्ही तेवढं करा म्हटलं. बाकी त्यांना सॉफ्टवेअरसाठी आम्ही नव्हतो. पण ते सर्रास तिथं सॉफ्टवेअर जन्ममृत्यूचे दाखले काढून देताना सॉफ्टवेअर हाताळताना ते दिसत आहे, तर तुम्ही काय कराल त्याच्यात? नाही, मी त्याची आता चौकशी करतो की इथपर्यंत त्यांना पासवर्ड ते कशासाठी दिला म्हणून. तो सांगतोय स्वतः 5 दिवस, पण तो कधीपासून दिसला आम्हाला. नाही, मला बघावं लागेल. आम्ही बरेच दिवस झाले येतो बरेच आम्हाला दिवस. तो तिथे दिसतो बसलेला. नाही, मला याच्याबद्दल नाही सांगता येणार. पण तो मॅडम बसायच्या पहिले आणि त्याला फक्त गठ्ठे उचलायला आणि हे जे जुनं रजिस्टर आहे RTIच्या संदर्भात जे काय आले होते त्या रजिस्टर उचलण्यासाठी आम्ही त्याला सांगितलं होतं की एवढे गठ्ठे उचलून दे. कारण बरेच कर्मचारी इथून बदली पण झालेले आहेत, बऱ्याच जणांची बदली प्रवृत्त पण आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं मला तात्पुरता लोड पडेल. अचानक सगळं एकदम नवीन सॉफ्टवेअर सुरू झालं, सगळाच लोड पडला, सगळ्यांच्या पेंडन्सी संपवण्यासाठी मला तात्पुरती गरज पडली. सर, इथं तुमच्या पश्चात कोण काम सांभाळतं तुम्ही गेल्यानंतर? आमचे अधीक्षक म्हणून महेंद्रकुमार पाटील आहेत, ते मध्ये मध्ये येतात. आणि पंचशीला इंगळे मॅडम आहेत, त्या सध्या त्या मॅडम आहेत आमच्या. तर सध्या आमच्याकडे माझ्यानंतर मग इथला कारभार होता. त्या सध्या बऱ्या नव्हत्या, त्यांनाही हृदयाचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे त्या काही सध्या आल्या नव्हत्या. त्यांनी सोमवारपासून जॉईन केला. त्यांना विचारून घ्या की ते सॉफ्टवेअर कसं हँडल करताय. जरी तुम्ही कोणतंही सॉफ्टवेअर हँडलिंग करताना अगोदर त्यांना त्या सॉफ्टवेअरची ट्रेनिंग द्यावी लागते, माहिती द्यावी लागते, नंतरच ते काम तो माणूस ते कम्प्युटर हाताळू शकतो. तर तो माणसाला जर तुम्ही ट्रेनिंगच दिली नसेल तर त्या माणसाने ते सॉफ्टवेअर कसं हँडललं? मला त्याची चौकशी करावी लागेल. यात कागद किती तारखेपासून दिलेलं आहे बघा तुम्ही, तरी म्हणता झालं नसेल म्हणतात ते. मला 2 महिने सांगितले होते त्यांनी की बारकोडचा दाखला 2 महिन्यानंतर मिळेल. आता तारीख किती आली तरी पण ते म्हणतात झालं नसेल. वर्ष बदलून गेलं, 3 महिने झाले. मग काय माहिती, आता ते चेकच नाही करत, ते म्हणतात झालं नसेल. चेक करत नाही. ते सरांना सांगितलं की इकडे चेक करा. 15 सप्टेंबरपर्यंत काहीतरी झालंय. 15 सप्टेंबरपर्यंत काही झालंय. ज्यांचे असे झाले म्हणजे झाले नाही ना त्यांचे आम्ही लगेच करून देतोय. सरांना भेटावं लागेल, त्यांना सरांना भेटून करावं लागेल. सरांना भेटले का तुम्ही? कोणत्या सरांना भेटायचं? येत आहे. मला वाचता येत नाही स्पेलिंगमध्ये. त्यांनी आधार कार्ड दिला, मला दाखला काढायचा आहे, काही पैसे सांगून द्या मी तुम्हाला देतो, पण नामाचा बरोबर करून द्या. काही परेशान होऊन जातात. आता मी किती पैसे घेतले? ते काही 120-150 रुपये दिले ते मी. त्यांचा काही पण राहतो ते आपला काही म्हणणे नाही. पण हां, पावतीने होती माझ्याकडे, काही पावतीने पाडली होती. सर, काय सांगाल? आपण कर्मचाऱ्यांची चौकशी केलेली आहे. हां, नमस्कार. मी आता विचारणा केली त्यांना की इथे किती वेळापासून बसला होता तो माणूस. तर त्याचे मॅडम जेवायला गेला होता, त्याच्या वेळेस मी त्यांना सांगितलं होतं की काय ते कुठले कागद उचलायचे असतील ना तोपर्यंत त्याला हे काम करू द्या म्हटलं. मॅडम जोपर्यंत जेवण करून येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर एकदा मॅडम आला की त्यांनी तिथून चाललं जावं, कारण मला मध्ये कोणीच नको. आणि त्यांना हे पण सांगितलं उद्यापासून सगळ्यांनी आपल्याला जो शासनाने दिलेला गणवेश आहे, व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट आणि तुमचे ID कार्ड्स, हे सगळ्यांनी उद्यापासून मात्र कंपल्सरी घालून यावं. बाहेरचे लोक वेगळे आणि डिपार्टमेंटचे लोक हे वेगळे दिसलेच पाहिजे. मध्ये कोणी पण नको. जे बाहेरचं तिकडे दरवाजा बंद केलेला आहे
तो पूर्ण त्याच्यामध्ये गठ्ठे ठेवून अजून ते पूर्ण व्यवस्थित बंद करावं. इथून कोणालाही बाहेरून एंट्री करायला नको, लोकांना दिसायला पाहिजे आणि सगळ्यांशी सावधान वागावं हे पण मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. आपला ऑपरेटर सॉफ्टवेअर ओपन सोडून चालला गेलेला होता का? त्यामुळे तो कर्मचारी बसला होता का? नाही. आता गोष्ट अशी, जे ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे त्याचा OTP आणि सगळा जे पासवर्ड आहे तो माझ्या मोबाईलवर येतो. जे काही अगोदरच्या त्याने PDF जे काढून ठेवल्या, त्या पावत्या पाडलेल्या होत्या, त्या प्रिंट काढून देण्याचं काम त्याने केलेलं आहे. त्याने कुठल्या पोर्टलवरून दाखले देण्याचं काम केलेलं नाही, कारण माझ्या ओके शिवाय ते काम होतच नाही. हां, जे ऑलरेडी PDF त्या पावत्या फाडून ठेवलेल्या होत्या, ज्यांचे दाखले रेडी होते त्यांच्या फक्त प्रिंट द्यायच्या होत्या. दाखले गठ्ठे उचलल्यावर त्याने फक्त PDFच्या प्रिंट काढल्यात त्याने फक्त म्हणे. याच्या पलीकडे सॉफ्टवेअर वापरलं गेलेलं नाही आहे. सर, असं शासनाच्या सॉफ्टवेअरवरती कम्प्युटरवरती जरी कोणी नाही, शक्यच बाहेरचा नाही. इतर जरी कर्मचारी कोणी बसला तर त्याच्यावरती काय आपण कशी कारवाई करणार? काही गुन्हा वगैरे दाखल होतो का? बिलकुल, त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. पण याचा OTP आणि पासवर्ड हा फक्त माझ्याकडेच आहे. माझ्या ओके शिवाय हा असा प्रत्येक वेळेस मला मेसेज येतो आणि त्याचा OTP पण येतो. माझ्या ओके शिवाय एकही गोष्टी पुढे जाऊ शकत नाही. बरे कॉन्ट्रॅक्टरचे ते नियुक्ती झालेले मुलं आहेत, हो, त्यांना ID कार्ड वगैरे नसतं का? मला ते त्यांच्या ज्या अपॉइंटिंग डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी एकदा बोलावं लागेल, त्यांना विचारावं लागेल की त्यांचे आय कार्ड्स कसे आहेत म्हणून, कारण आमचे आय कार्ड्स वरतून मिळाले होते. त्यांच्या आय कार्डबद्दल मला एकदा विचारावं लागेल. त्यांना आय कार्ड पाहिजे, त्यांना नसतील मग त्याची कधीतरी पर्यायी व्यवस्था आम्ही करू. सर, आपल्या पण गळ्यात आय कार्ड नाही आहे, काय सांगता? मी ॲक्च्युली आता जेवायला गेलो होतो दुपारी आणि जेवण करताना मी ते काढून ठेवलं. आल्यावरती सकाळी आमच्या मीटिंगमध्ये पण मी घातलं होतं. आता मात्र ते आम्ही काळजी करू. मी ॲक्च्युली आमची 1 ते 4ची सुट्टी असते दवाखाना विभागात असल्यामुळे. मी 4 वाजता परत येणार होतो. मला कळालं तेवढ्यात मी घाईमधून डायरेक्ट न जेवता मी फ्रेश होऊन डायरेक्ट परत आलो. उद्यापासून आम्ही काळजी घेतो त्याची. हे सर्व होत असताना डॉक्टर घोलप यांनी फक्त बघ्याची भूमिका का घेतली? या सर्व कारणांमध्ये डॉक्टर घोलप व त्या महिला कर्मचारी यांचे पती यांच्यात काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे का, म्हणून डॉक्टर घोलप हे मुद्दामून टाळाटाळ करत आहेत का? 2-3 महिन्यांपूर्वीचे CCTV फुटेज जर बघितले तर संपूर्ण प्रकरण समोर येऊ शकेल. याच महानगरपालिकेत पाईप चोरी प्रकरण, लाच घेण्याचे प्रकरण, शासकीय वाहन घेऊन ड्रायव्हर दारू पिण्यासाठी जातो काय, एक मोठा अधिकारी पत्रकारांचा कॅमेरा हिसकावतो काय, त्यावर जिल्हाधिकारी कॅमेरा हिसकावणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे पत्र देतात आणि हे आयुक्तांपर्यंत पोहोचतच नाही का? मध्यस्थी लोक पोहोचू देत नाही, हा मोठा प्रश्न आहे. जन्ममृत्यू विभागाचे दाखल्यांमध्ये मोठा घोटाळा सुरू आहे. मनपातील सेवानिवृत्त कर्मचारी यांना आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे मारहाण करतात आणि या सर्व बाबींवर मनपा आयुक्तांचं मौन का? कारवाई का करत नाही? महापालिकेवर आयुक्तांचं नियंत्रण नाही का? हे मात्र संशोधनाचा भाग आहे. आणि जर नाटेकर सारखे सेवानिवृत्त अधिकारी यांच्यावरती शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होतो, तर हा अज्ञात व्यक्ती चक्क शासनाचे सॉफ्टवेअर वापरून जन्ममृत्यूचे दाखले देतो, याच्यावर मात्र डॉक्टर घोलप यांनी अद्यापही कोणतीही कारवाई का केलेली नाही? आणि जर नाटेकर सारखे सेवानिवृत्त अधिकारी यांच्यावरती शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होतो, तर हा अज्ञात व्यक्ती चक्क शासनाचे सॉफ्टवेअर वापरून जन्ममृत्यूचे दाखले देतो, याच्यावर मात्र घोलप यांनी अद्यापही कोणतीही कारवाई का केलेली नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हा विषय टाकला का नाही?